या होमपेजमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की जर एखादा पेशंट अपॉइंटमेंट घ्यायला आला तर तो पेशंट पहिल्यांदा इथं सर्च करणार आहे डिस्ट्रिक्ट. then that patient search here taluka, then search for a specialization and search. After search the different results are displayed here. Okay, from one they can select one from that list for taking a appointment. ज्यावेळी तो टेक अपॉइंटमेंटवर क्लिक करेल त्यावेळी त्याला त्याचं लॉग इन पेज ओपन केलं जाईल. ओके, लॉग इन जर नसेल तो कशावर क्लिक करणार आहे, रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार आहे, आणि असेल तर तो लॉग इन करून त्याच्या युजर मास्टर पेजमध्ये जाणार आहे. ओके, त्यामध्ये तो इथून अपॉइंटमेंट घेणार आहे. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर यापुढे आपण हेही डिस्कस केलं होतं की हे हॉस्पिटल कोण ॲड करणार आहे, ॲडमिन ॲड करणार आहे, आणि हॉस्पिटल डॉक्टरांना ॲड करणार आहे. ओके, हॉस्पिटलला कोण ॲड करणार आहे, ॲडमिन, आणि डॉक्टरांना ॲड करणार आहे हॉस्पिटल. ओके, पेशंटला कोणीही ॲड करू शकतो, डॉक्टरही ॲड करू शकतो, हॉस्पिटलही ॲड करू शकतो, आणि ॲडमिनही ॲड करू शकतो. ओके, तो सगळ्यांना फॅसिलिटी द्यायची पेशंटला ॲड करण्याची. कारण की ॲट द मोमेंट डॉक्टरला एखाद्या पर्सनल पेशंटची जर अपॉइंटमेंट स्वतः घ्यायची असेल, पेशंटला घेता येत असेल तर डॉक्टरने अपॉइंटमेंट घेतली पाहिजे त्याची, किंवा त्यांना रजिस्ट्रेशन करून किमान दिलं पाहिजे त्याला. हॉस्पिटल स्वतः त्याला दिलंच पाहिजे वैयक्तिक. कारण डॉक्टर जर एखादा पेशंट आला असेल हॉस्पिटलमध्ये अनोळखी, म्हणजे ज्यानं कधीच अपॉइंटमेंट वगैरे घेतलेलं नाही, त्याला सिस्टीम माहीतच नाही आहे, सो हॉस्पिटलच्या स्टाफने काय केलं पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे आणि त्याची अपॉइंटमेंट त्याला घेऊन दिली पाहिजे. सो ती सिस्टीम तुम्हाला हॉस्पिटल लॉग इनला पण टाकावी लागेल. ओके, आणि जसं मी काल बोललो होतो की ॲडमिनला सगळी ऑथॉरिटी द्यायची, जे पेजेस तुमच्या ऑल ओव्हर प्रोजेक्टमध्ये आहेत ते सगळे पेजेस तुम्ही कुणाला द्यायचे, ॲडमिनला द्यायचे. ओके, सो अशा प्रकारे आपण ॲडमिन लॉग इनला गेलो होतो. ॲडमिन लॉग इनचं पेज आपल्याला इथं केलं होतं. ॲडमिनचा ID आणि पासवर्ड हा कधीही चेंज होणार नाही आहे, कारण की तोच त्या प्रोजेक्टचा मेन असणार आहे. सो तो लॉग इन केल्यानंतर त्याला पहिल्यांदा हॉस्पिटल ॲड करण्याची ऑथॉरिटी, डॉक्टर ॲड अपडेट करण्याची ऑथॉरिटी, पेशंट ॲड अपडेट डिलीट करण्याची ऑथॉरिटी, अपॉइंटमेंट घेण्याची ऑथॉरिटी. ओके, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची ऑथॉरिटी याला द्यायची. ओके, सो इथं बघा, जर तुमचं ॲडमिनचं पॅनल व्यवस्थित तुम्ही डिझाईन केलं, मी काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या, जर तुम्ही ॲडमिनचं पॅनल व्यवस्थित डिझाईन केलं, ॲडमिनमधले हे सगळे फॉर्म एकदा क्रिएट करून घेतले, तर बाकीचे जे लॉग इन आहेत, म्हणजे समजा हॉस्पिटल लॉग इनमध्ये आपल्याला डॉक्टर ॲडचा फॉर्म लागणार आहे. जर मी हॉस्पिटल लॉग इनमध्ये गेलो तर मला डॉक्टर ॲड करण्याचा फॉर्म लागणार आहे. सो तुम्ही हा जो फॉर्म केलेला असतो ॲडमिनमध्ये, हाच फॉर्म इथून कॉपी करून तिकडे वापरू शकता. म्हणून ॲडमिन पॅनल सगळ्यात पहिलं प्रोजेक्टचं करायचं, कारण की ॲडमिन पॅनलमध्ये जवळपास तुमचं 70% कोडिंग होऊन जातं. ओके, फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट तिकडनं प्रत्येकाच्या लॉग इनमध्ये करावं लागतं. ओके, नाव मी काल तुम्हाला ॲड हॉस्पिटलचं एक पेज करायला सांगितलं होतं. वैष्णवीने आणि साक्षीने मला ते करूनही पाठवलं होतं, पण त्याने डायरेक्टली करायला घेतलं. ओके, वेब पेज, गुड थिंग. आणि मला ते पेज आवडलेही असतं, पण प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही मोजक्या 3 ते 4च एंटिटीवर ते पेज केलं होतं. कोणतंही पेज हे 3 ते 4 एंटिटीव कधीच करायचं नाही, त्याच्या किमान जास्त एंटिटी घ्यायच्या. तुम्ही जितक्या जास्त एंटिटी त्यामध्ये इन्सर्ट कराल तितका प्रोजेक्ट तुमचा इफेक्टिव्ह होईल, तितका प्रोजेक्ट तुम्हाला सर्च एंटिटी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. ओके, समजा जर मला ॲड हॉस्पिटलचं पेज जर करायचं असेल तर ते कशाप्रकारे केलं जाणार आहे आपण आज करूया. सो मी हेच पेज इथं खाली तुम्हाला इंडिकेशन करून दाखवतो. ओके, सो इथं आपण ते ॲड हॉस्पिटलचं पेज करायला घेऊया. सगळेच पेजेस करून दाखवू शकत नाही आहे, पण ॲड हॉस्पिटलचं आपण पेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो ॲड हॉस्पिटलमध्ये सगळ्यात पहिलं काय आलं पाहिजे तुमचा, तर सगळ्यात पहिलं आलं पाहिजे हॉस्पिटल ID. थोडंसं आपण जसं फॉन्ट कमी करूया. सो सगळ्यात पहिलं आलं पाहिजे हॉस्पिटल ID. ओके, देन हॉस्पिटलचा पेज आपण ॲड करतो. तो नेम आहे हॉस्पिटल नेम. ओके, थोडंसं आणखीन एक एंटर दिला, हॉस्पिटल नेम आलं पाहिजे. हॉस्पिटल नेम नंतर आपलं येणार आहे हॉस्पिटल नंबर. ओके, देन हॉस्पिटल
ॲड्रेस. ओके, देन हॉस्पिटल. अजून काय टाकू शकतो आपण? हां, ते हॉस्पिटल नेमकं आहे कुठं. ओके, लोकेशन म्हणजे हॉस्पिटलचं डिस्ट्रिक्ट. ओके, सो इथं आपण ॲड्रेस काढूया. पहिलं इथं हॉस्पिटलचं डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये हॉस्पिटल आहे ते पहिल्यांदा घेऊया, डिस्ट्रिक्ट. ओके, त्यानंतर हॉस्पिटलचा तालुका कुठला आहे, की कोणत्या तालुक्यामध्ये ते हॉस्पिटल येतं, आणि त्यानंतर आपण घेऊया हॉस्पिटल ॲड्रेस. ओके, देन हॉस्पिटल ओनर नेम. ओके, त्यानंतर हॉस्पिटल ओनर मोबाईल नंबर. ओके, ह्या सगळी माहिती कुणाला लागणार आहे, ज्यानं हा प्रोजेक्ट केलेला आहे त्याला ॲड करण्यासाठी जवळपास सगळी माहिती लागणार आहे. ओके, आपण आता हॉस्पिटल ओनर नेम घेतलेला आहे. आता आपण हॉस्पिटलचं काय घेऊया, हॉस्पिटल पासवर्ड. अजून कोणती माहिती आपण भरू शकतो का हॉस्पिटलबद्दल? येस, सांगा, असू चुकू दे पण सांगण्याचा प्रयत्न करा. अजून कोणती माहिती आपण हॉस्पिटलबद्दल ॲड करू शकतो का? ओके, सो प्रत्येकासमोर काय येणार आहे बघा. सो आय डी समोर येणार आहे टेक्स्ट बॉक्स. ओके, नेम समोर पण येणार आहे टेक्स्ट बॉक्स. ओके, मोबाईल नंबर ह्याच्यासमोर पण येणार आहे टेक्स्ट बॉक्स. तर डिस्ट्रिक्ट समोर टेक्स्ट बॉक्स येणार का ड्रॉपडाऊन येणार? येस, ड्रॉपडाऊन येणार. ओके, तर इथे मी ड्रॉपडाऊन घेतलेला आहे. सो इथे मी डॉट देतो. ओके, त्यानंतर सेम थिंग कुणाला येणार आहे, तालुक्याला पण येणार आहे. मी कॉपी केलं तालुका आणि इथं ॲड केलं. त्यानंतर ॲड्रेसलाही काय येणार आहे, टेक्स्ट बॉक्स येणार आहे. ओनर नेमला पण टेक्स्ट बॉक्स, मोबाईल नंबरला पण टेक्स्ट बॉक्स, पासवर्डला पण टेक्स्ट बॉक्स. ओके, आणि सगळ्यात खाली तुमचं इथं बटन येणार आहे सेव्ह, कारण की आपण कशाचा फॉर्म करतो आता, इन्सर्टचा. सेव्ह. ओके, सो इतक्या किमान एंटिटी यामध्ये 10-12 किंवा 8-9 एंटिटी तर तुमच्या आल्या पाहिजेत, ज्याच्यावर डिपेंडन्सी पडते. उद्या तुम्ही काय करू शकताय, उद्या इथं तुम्ही ही ऑर कंडिशन देऊ शकता. ओके, सिलेक्ट स्पेशलायझेशन ऑर हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट. ओके, आता इथं स्पेशलायझेशन आय दिलेलं आहे. सो हे सर्च तुम्ही डॉक्टरसाठी पण टाकू शकता आणि हॉस्पिटल कोणसाठी टाकू शकताय. आता आपण खरं हे सर्च कशावर टाकलेलं आहे, हॉस्पिटलसाठी टाकलेलं, बरोबर ना? की सांगली डिस्ट्रिक्टमध्ये पलूस तालुक्यामध्ये आय स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोणकोणते आहेत, डॉक्टर कोणकोणते आहेत. जर मला हॉस्पिटलचं मी डिस्ट्रिक्ट आणि तालुकाच घेतला नाही तर मी सर्च कोणत्या गोष्टी करणार आहे हॉस्पिटलचे. ओके, सो ह्या गोष्टी आधीच डोक्यात माइंडमध्ये सेट करायच्या की मला कोणती गोष्ट कुठे ॲडजस्ट केली पाहिजे. ओके, आता आम्ही हे सेव्ह केलेलं आहे. आता मला जर हे अपडेट करायचं असेल, ओके, मी आता ह्याची सगळी माहिती भरणार. आता हा जो हॉस्पिटल आय डी आहे, हा हॉस्पिटल आय डी कसा असतो तुमचा, H001. ओके, ह्याचं रेकॉर्ड सगळं भरलं गेलं की परत इथं ऑटो इन्क्रीमेंटचा कोड आपण वापरणार आहे, तो आपण डाटाबेस शिकवताना शिकवणार आहे. सो ज्यावेळी हे फॉर्म सेव्ह होणार आहे त्यावेळी इथं ऑटोमॅटिक नंबर काय पडणार आहे, H002. ते ऑटोमॅटिक पडतं, तो आपण ऑटो इन्क्रीमेंटचा कोड बघणार आहे. सो ज्यावेळी हे रेकॉर्ड सर्च केलं गेलं, सेव्ह केलं गेलं डेटाबेसमध्ये, आणि रेकॉर्ड सेव्ह केल्या गेल्यानंतर त्याचा जो आय डी आहे हा त्याचा युजर नेम आहे. ओके, आणि पासवर्ड आपण काय दिला, त्याला आपण दिला 1, 2, 3. बाकी माहिती आपण काय भरली नाही तरी चालेल. सो इथं नेम भरूया आपण, ठीक आहे, असं आपण इथं नेम भरूया, क्रांती आपण नेम भरूया. ओके, इथं नाव देऊया ABC, हॉस्पिटल नेम देऊया ABC. ओके, आणि डिस्ट्रिक्ट देऊया सांगली, अँड तालुका देऊया पलूस. सो हे हॉस्पिटल मी काय केलेलं आहे, सेव्ह केलं. आता हे सेव्ह केल्यानंतर हॉस्पिटल जाऊन कुठे सेव्ह होणार आहे, डाटाबेसमध्ये सेव्ह होणार आहे. आता ही सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ॲडमिनच्या लक्षात आलं की यार इथं थोडीशी मिस्टेक झाली आहे, मला ओनर नेममध्ये मिस्टेक झाली आहे. समजा मी इथं लिहिलं
डॉक्टरच असणार आहे ओनर 101%. समजा इथं मी लिहिलं ए बी आणि साळुंखे. ओके, सो हे नाव चुकलं असं त्याला लक्षात आलं की नाव चुकलं आहे. ॲक्च्युली इथं ए बी नाही आहे, इथं ए पी आहे. इथं पी टाकायचं, तिथं बी पडलेलं आहे. आता तो काय करणार आहे, तर त्याला आता फॅसिलिटी दिली पाहिजे आपल्याला की तो अपडेट करू शकेल रेकॉर्ड. इज इट करेक्ट? सो मला आणखीन एक आता कशाचा फॉर्म केला पाहिजे, अपडेट हॉस्पिटलचा फॉर्म क्रिएट केला पाहिजे. कारण की हा फॉर्म आहे सेव्ह करण्याचा, अपडेट करण्याचा नाही. सो मला इथेच, ओके, मी याच्या शेजारी जाता इथं अपडेटचा फॉर्म क्रिएट करतो. सो अपडेटचा फॉर्म कसा येणार आहे, ह्या सेम एंटिटी इथे येणार आहेत. ओके, म्हणून लक्षात द्या, ह्या सेम एंटिटी तुमच्या कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आपण थोडंसं डिलीट करूया हा जो ब्लॉक आहे ना, हा इथून कट करूया. ओके, आणि ते आपल्याला थोडंसं स्पेस वापरायला मिळेल. इथून खाली रेस्ट करूया अशी. ओके, मग आपल्या दोन्ही गोष्टी वापरायच्या. इथे आपण सर्चचं बोलू करूया. आता सर्च करताना मला काय केलं पाहिजे, माझ्या कोणत्या गोष्टीवर सर्च करणार आहे आपण तुम्ही RDBMS शिकला असाल, जर RDBMSमध्ये क्युरी पण शिकला असाल, सर्च क्युरी वगैरे तुम्ही शिकला असाल. ओके, आता जर मला या हॉस्पिटलमध्ये काही अपडेट करायचं असेल तर मला पहिल्यांदा हे रेकॉर्ड सर्च केलं पाहिजे, बरोबर ना. सो प्रत्येक गोष्टीचा ॲड हॉस्पिटलचं पेज वेगळं येतं, अपडेट हॉस्पिटलचं पेज वेगळं येतं आणि डिलीटचं पेज वेगळं येतं. ओके, अपडेट करण्यासाठी तुम्हाला पहिलं ते हॉस्पिटल सर्च करावं लागतं. ओके, पहिल्यांदा आपण इथं पेजची नावं देऊन घेऊया. त्या पेजचं नाव असेल आपलं ॲड हॉस्पिटल .php आणि इथं असेल अपडेट हॉस्पिटल .php. ओके, नाव मी इथं काय करतो बघा. आता इथे मी पहिल्यांदा हॉस्पिटल ID नुसार ते हॉस्पिटल सर्च केलं पाहिजे. हॉस्पिटल ID, प्रत्येक मुलाचं जरी आपण एखादं रेकॉर्ड सर्च करायला गेलो तर आपण मुलाचं नाव विचारतो किंवा त्याचा रोल नंबर विचारतो. त्याच प्रकारे इथे हॉस्पिटल ID नुसार मी सर्च करणार आहे. आता माझं एक क्वेश्चन काय आहे, व्यवस्थित बघा. जर हा ॲडमिन सर्च करत असेल, ओके, जर हा ॲडमिन सर्च करत असेल हॉस्पिटल ID नुसार, तर या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स येणार आहे का ड्रॉपडाऊन येणार आहे. ऑल ओव्हर प्रोजेक्ट लक्षात घेऊन बघा, इथे टेक्स्ट बॉक्स येणार आहे का ड्रॉपडाऊन येणार आहे, आणि ड्रॉपडाऊन आला तर काय येणार आहे. चुकू दे, सांगा बरोबर. इथे टेक्स्ट बॉक्स येणार आहे का ड्रॉपडाऊन येणार आहे, जर मला रेकॉर्ड सर्च करायचं असेल हॉस्पिटलचं तर. ओके, सो लक्ष द्या. तर बघा, आपण ॲड हॉस्पिटल, अपडेट आणि डिलीट हॉस्पिटलसाठी एकच फॉर्म केलेले आहेत. आपण प्रत्येक हॉस्पिटलसाठी तर वेगळा फॉर्म करणार नाही आहे. आपण ह्या ॲड हॉस्पिटलमधूनच हॉस्पिटल ॲड करत जाणार आहे. ज्यावेळी मला सर्च करायचं असेल एखादं हॉस्पिटल, तर हे थोडीच आहे की मला H001चं हॉस्पिटल सर्च करायचं आहे, किंवा H002चं करायचं असेल, H003चं करायचं असेल, एक्सेट्रा थिंग्स. सो मी इथं काय करणार आहे बघा, जेवढे हॉस्पिटल माझे इथं सेव्ह आहेत, समजा माझा H001 टू H010 असे 10 हॉस्पिटल माझे सेव्ह आहेत डाटाबेसमध्ये. ओके, मी 10 हॉस्पिटल सेव्ह केलेले आहेत. सो इथं ॲडमिनला तुम्ही इथं काय दिलं पाहिजे, इथं तुम्ही ड्रॉपडाऊन दिला पाहिजे. जेवढे हॉस्पिटल तुमचे सेव्ह आहेत H001 टू H010 हा ड्रॉप केल्यानंतर तर सगळे ते ID दिसले पाहिजेत. H001 टू H010 पर्यंतचे सगळे ID दिसले पाहिजेत. समजते काय सांगतोय ते? येस, ओके. सो जो त्याला हॉस्पिटल काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे किंवा सर्च करायचं. आता आपल्याला कुठला हॉस्पिटल सर्च करायचा आहे, 1 नावाचा. सो तो काय करणार आहे, या सगळ्या ड्रॉपडाऊनमधून जो ड्रॉपडाऊन होणार आहे त्याच्यातून H001 नावाचं जे हॉस्पिटल आहे तो सिलेक्ट करणार आहे. आणि याच्यासमोर एक तुम्ही बटन करायचं आहे इथे. ओके, ह्या बटनवर काय लिहायचं आहे, सर्च. ज्यावेळी तुम्ही सर्चवर क्लिक कराल, हे सगळे कंट्रोल जे आहेत बघा, हे सगळे कंट्रोल मी इथून कट करतो.
हे इथं आपण पेस्ट करूया. ओके, थोडंसं. सो ज्यावेळी तुम्ही सर्चवर क्लिक करणार आहे त्यावेळी हे ऑटोमॅटिक फिलअप होणार आहे डाटाबेसमधून. हे सगळं रेकॉर्ड ऑटोमॅटिक या कंट्रोल्समध्ये फिलअप होणार आहे. कसं होणार आहे, काय होणार आहे, हे आपण करायचं आहे डाटाबेसमध्ये. आपण आत्ता ओव्हरव्ह्यू बघायला लागलो प्रोजेक्ट कसा करायचा. ओके, सो ज्यावेळी मी सर्च करणार आहे त्यावेळी हे सगळं रेकॉर्ड, हे कंट्रोल्स ऑलरेडी तुम्ही क्रिएट करून ठेवलेले असतात. फक्त सर्च केल्यानंतर हे सगळे कंट्रोल्स इथं ऑटोमॅटिक फिलअप केले जातात हे रेकॉर्ड. आता मला चेंज काय करायचं आहे, ए बीच्या ऐवजी ए पी करायचं आहे. सो मी काय करणार, इथून पहिलं बी काढून टाकणार. ओके, आणि इथून मी काय टाकणार आहे, आता समजा मी इथं पी टाकणार आहे, मला पी इन्सर्ट करायचं आहे. सो मी इथं पी टाकलं. आता मला हे रेकॉर्ड काय केलं पाहिजे, माझा चेंज करून झाल्यानंतर रेकॉर्ड मला काय केलं पाहिजे, सेव्ह केलं पाहिजे का अपडेट केलं पाहिजे. अपडेट आणि सेव्ह यामध्ये फरक आहे बघा. ओके, सेव्ह म्हणजे काय, तर ते रेकॉर्ड पहिल्यांदा सेव्ह होतं आहे. आणि जर मी ते रेकॉर्ड सर्चसाठी घेत असेल आणि ते जर सेव्ह करत असेल आणखी एकदा, तर त्याला अपडेट म्हणायचं. ओके, सो इथं गफलत करायची नाही. सो हे रेकॉर्ड मी खाली इथं एक बटन घेणार आहे आणि ह्या बटनला काय लिहिणार आहे, अपडेट. सो ज्यावेळी रेकॉर्ड सर्चवर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड सर्च होणार, अपडेटवर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड सगळं अपडेट केलं जाणार. मग तुमचं इथं डॉक्टर ए पी साळुंखे केलं जाईल. पासवर्ड बदलायचं असेल, जे काय बदलायचं असेल ते होऊन जाईल. ओके, आता मला काय करायचं आहे, ह्या हॉस्पिटल मला पैसे पे केलेले नाही आहेत 1 वर्षानंतर. सो हे हॉस्पिटल मला डिलीट करायचं आहे माझ्या रेकॉर्डमधून. सो सेम फॉर्म इथे येणार आहे. तर परत तुमचा एक फॉर्म येणार आहे डिलीटचा, तो एवढाच येणार आहे. त्याला काही सगळं रेकॉर्ड घेण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला हॉस्पिटल आय डी असला तरी आपण त्या हॉस्पिटल आय डीवरून हॉस्पिटल काय करू शकतो, डिलीट करू शकतो. सो इथं आपण नाव लिहा, सॉरी, पहिल्यांदा नाव लिहून घेऊया आपण, डिलीट h.php. सो परत इथं काय लिहिणार आहे आपण, हॉस्पिटल आय डी लिहिणार आहे, हॉस्पिटल आय डी. आता परत इथं काय येणार आहे, ड्रॉपडाऊन येणार का टेक्स्ट बॉक्स येणार, येस, ड्रॉपडाऊन. का ड्रॉपडाऊन, कारण की सगळे हॉस्पिटल त्याला दिसलं पाहिजेत, नेमका कुठल्या हॉस्पिटल त्याला डिलीट करायचं. सो इथं ड्रॉपडाऊन आला, मी इथं ड्रॉपडाऊन घेतला, मला H.1 हॉस्पिटल डिलीट करायचं आहे. सो इथं येणार तो आणि हे हॉस्पिटल इथून काय करणार आहे, डिलीट. डिलीटवर क्लिक केल्यानंतर हे हॉस्पिटल डाटाबेसमधून डिलीट होऊन जाईल. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला सगळे पेजेस करायचे. कुठले कुठले, आपल्याला अशा प्रकारे हॉस्पिटलचे पेज इथंच करून घ्यायचे, डॉक्टरचं पेज इथंच करून घ्यायचं आहे. ओके, आता आपण डॉक्टरचं पेज एक करूया. ओके, सो मला समजा ॲड डॉक्टरवर मी क्लिक केलं तर ॲड डॉक्टरचं पेज कसं येणार आहे, पहिल्यांदा पेजचं नाव लिहून घेऊया आपण, add.doctor.php. नाव हिअर काय येणार आहे, सगळ्यात पहिला डॉक्टर आय डी घ्यायला विचारायचं नाही, डॉक्टर आय डी, दॅन डॉक्टर नेम, त्यानंतर डॉक्टर क्वालिफिकेशन. ओके, देन डॉक्टर स्पेशलायझेशन. ओके, त्यानंतर डॉक्टर मोबाईल नंबर, डॉक्टर ॲड्रेस. ओके, डॉक्टर इतकं जरी घेतलं तरी सफिशियंट आहे. ओके, आता मला काय प्रश्न आहे की डॉक्टर ॲड करताना मला त्याला हॉस्पिटल अलाइन केलं पाहिजे, असाइन केलं पाहिजे की नाही, येस ऑर नो. डॉक्टर स्वतःच्या घरातनं अपॉइंटमेंट घेणार आहे, येस. डॉक्टरला आपण हॉस्पिटल अलाइन केलं पाहिजे, कारण की आपण जे सर्च ठेवलेलं आहे इथं बघा, इथं सर्च करताना
सांगली डिस्ट्रिक्टमधले पलूस तालुक्यामधले आय स्पेशालिस्ट डॉक्टर कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत, ओके, कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या हॉस्पिटलची लिस्ट विथ डॉक्टर नेम इथं डिस्प्ले होणार आहे. सो त्यासाठी मला पहिल्यांदा डॉक्टरला हॉस्पिटल काय केलं पाहिजे, असाइन करणंच गरजेचं आहे. कारण की हॉस्पिटल असाइन जर केलं नाही तर डॉक्टर काय स्वतः वैयक्तिक अपॉइंटमेंट घेऊ शकत नाही आहे. सो हा डॉक्टर कुठे काम करतो, ओके. सो इथं हॉस्पिटल नेम येणं गरजेचं आहे, हॉस्पिटल नेम येणं गरजेचंच आहे, त्याला पर्याय नाही. हे महत्त्वाची एंटिटी झाली, तुमच्या हॉस्पिटल नेम ही महत्त्वाची एंटिटी झाली. सो डॉक्टर नेम, क्वालिफिकेशन, स्पेशलायझेशन, मोबाईल नंबर, ॲड्रेस, हॉस्पिटल नेम, आणखीन काय आपण डॉक्टरबद्दल घेऊ शकतो. ओके, सो आपण आता पासवर्ड देऊया डॉक्टरला. पासवर्ड का द्यायचा आहे, कारण की तो त्याच्या लॉगिनला लॉग इन झाल्यानंतर पासवर्डचा यूज करून लॉग इन होईल. सो नेहमीप्रमाणे इथं येणार आहे तुमचं टेक्स्ट बॉक्स, ओके. इथं येणार आहे डॉक्टरचं नाव. इथं आता क्वालिफिकेशनला ड्रॉपडाऊन येणार आहे का टेक्स्ट बॉक्स येणार आहे, येस. डॉक्टरच्या क्वालिफिकेशनला काय येणार आहे, ड्रॉपडाऊन येणार आहे, ओके. इथे ड्रॉपडाऊन येणार आहे, त्या ड्रॉपडाऊनमध्ये क्वालिफिकेशन्स टाकणं गरजेचं आहे, जे क्वालिफिकेशन तो सिलेक्ट करेल, ओके. आता कसे टाकायचे क्वालिफिकेशन हे बघूया नंतर काय प्रॉब्लेम येतो त्यावेळी. सो डॉक्टरच्या क्वालिफिकेशनला ड्रॉपडाऊन पाहिजे. त्यानंतर तुमच्या डॉक्टरच्या स्पेशलायझेशनला पण काय पाहिजे, ड्रॉपडाऊन पाहिजे, ओके. मोबाईल नंबरला टेक्स्ट बॉक्स पाहिजे, ॲड्रेसला टेक्स्ट बॉक्स पाहिजे. हॉस्पिटल नेमला ड्रॉपडाऊन येणार का टेक्स्ट बॉक्स येणार, ॲडमिन ॲड करतो, ॲडमिन ॲड करतो, ओके. ॲडमिनला सगळं माहीत असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो हॉस्पिटल नेमला इथं काय येणार आहे, तुमचा ड्रॉपडाऊन येणार आहे, ओके. ज्याच्यामध्ये ॲडमिननं जेवढी हॉस्पिटल ॲड केल्यात त्या सगळ्या हॉस्पिटलचं नाव इथं पडणार आहे, ओके. हे ॲडमिन करतोय म्हणून काय, मी काय सांगतोय बघा व्यवस्थित, हे ॲडमिन करतोय म्हणून ह्या सगळ्या हॉस्पिटलची नावं त्याला दिसणार आहेत. बट ज्यावेळी मी हॉस्पिटल लॉग इन करणार आहे, हॉस्पिटल लॉग इन जे आहे ना आपलं इथे हॉस्पिटल लॉग इन आहे बघा, इथे पर्टिक्युलर हॉस्पिटल जर लॉग इन करायला लागलं, माझा क्वेश्चन काय आहे बघा, पर्टिक्युलर हॉस्पिटल लॉग इन ज्यावेळी करणार आहे आणि ज्यावेळी ते हॉस्पिटल डॉक्टर ॲड करणार आहे, म्हणजे हॉस्पिटल लॉग इनमध्ये पण हा फॉर्म येणार आहे, हॉस्पिटल लॉग इनमध्ये पण तुमचा ॲड डॉक्टरचा फॉर्म येणार आहे. त्यावेळी हॉस्पिटल नेमला इथं ड्रॉपडाऊन पाहिजे का फक्त त्याच हॉस्पिटलचं नाव पाहिजे जे हॉस्पिटल लॉग इन झालेलं आहे, येस, त्याच हॉस्पिटलचं नाव, राईट. सो ॲडमिन ॲड करायला लागला, ॲडमिनला सगळी ऑथॉरिटी आहे म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे, ड्रॉपडाऊन घेतलेलं आहे. बट ज्यावेळी हॉस्पिटल वैयक्तिक लॉग इन होईल आणि वैयक्तिक हॉस्पिटलसाठी डॉक्टर जर ॲड करत असेल तर हॉस्पिटल नेममध्ये फक्त त्याच हॉस्पिटलचं नाव पडलं पाहिजे जे हॉस्पिटल लॉग इन आहे, बाकी हॉस्पिटलमध्ये त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे, ओके. नाही कुठलाही हॉस्पिटल कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठलाही डॉक्टर ॲड करेल, ओके. सो नाव वी गिव्ह अ हॉस्पिटल. त्या थोड्याशा गोष्टी आपण विचार करायच्या आणि त्यानंतर ॲक्ट करायचं. सेम ॲज हा सर्चचा फॉर्म येणार आहे, इथे डॉक्टर आय डी येणार आहे परत, ओके. डॉक्टर आय डी येणार आहे, सर्च म्हणणार आहे आपण, डॉक्टर नेमचा काय सर्च केला जाणार आहे, परत डिलीट, ओके. सेम हे दोन फॉर्म सेम येणार आहेत आपल्या इथं अशा प्रकारचे. इथं डॉक्टरचे आय डी सेम सर्च करणार, सर्च केल्यानंतर डॉक्टरची इन्फॉर्मेशन पडणार, इन्फॉर्मेशन पडल्यानंतर आपण डॉक्टर अपडेट करणार. इथंपर्यंत समजले, ओके. आपण ॲड हॉस्पिटलचा फॉर्म तसा करणार आहे, ॲड हॉस्पिटलचा फॉर्म तसा करणार आहे, ॲड पेशंटचा फॉर्म तसा करणार आहे, ॲड अपॉइंटमेंटचा फॉर्म कसा असणार आहे आपण बघितलेला आहे, ओके. अपॉइंटमेंटचा फॉर्म पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, ओके. त्यानंतर तुम्ही काय सिलेक्ट करणार आहे, स्पेशालिटी सिलेक्ट करणार आहे, सर्चचं येणार आहे आणि सर्च केल्यानंतर खाली तुमची लिस्ट येणार आहे, ओके. हे ऑड हॉस्पिटलला झालं. सो हे जितके फॉर्म तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते लॉग इन. हे फक्त आणि फक्त
ॲडमिन लॉग इनमध्येच येतं. दॅट्स द फिक्स्ड व्हॅल्यू. मी त्याला बरं थोडासा कलर चेंज देतो. फिक्स्ड व्हॅल्यू. त्या फिक्स्ड व्हॅल्यूशिवाय तुमच्या प्रोजेक्टला काहीच महत्त्व नाही. तर फिक्स्ड व्हॅल्यू म्हणजे काय? तर फिक्स्ड व्हॅल्यू म्हणजे अशा व्हॅल्यू ज्या युजरच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला ॲड कराव्या लागतात. लाईक इथे बघा आपण डिस्ट्रिक्ट आणि तालुका घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सर म्हणजे असं काय वेगळं आहे, आपण डायरेक्टली सिलेक्ट आणि ऑप्शन देऊन इथं ॲड करू शकतो ना सांगली आणि पलूस. ओके, HTML डायरेक्टली आपण सिलेक्ट आणि ऑप्शन देऊन इथून सांगली, कोल्हापूर, सातारा हे सगळे ॲड करू शकतो. तुम्ही म्हणाल की सर जिल्हे ठरलेले आहेत आणि तालुका ठरलेले आहेत, त्यामुळे त्यात काय विशेष आहे. गेस करा. आपलं सॉफ्टवेअर आपण काय केलं, होस्ट केलं आणि होस्ट केल्यानंतर 3 महिन्यानंतर आणखीन एक नवीन जिल्हा झाला आणि त्या जिल्ह्यात हॉस्पिटल झालं. त्यावेळी काय करणार आहात? सो ज्या काही गोष्टी अशा डिपेंडंट आहेत ज्या बदलू शकतात फ्युचरमध्ये जाऊन, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या फिक्स्ड व्हॅल्यूमधून ॲड करायच्या आहेत. ओके, म्हणजेच तुमचा पहिला फॉर्म कुठला येणार आहे? इथं ॲड डिस्ट्रिक्ट. ॲड डिस्ट्रिक्ट. ओके, त्यानंतर ॲड तालुका. ओके, ॲड डिस्ट्रिक्ट, ॲड तालुका. आता मला सांगा यामध्ये अजून कोणती गोष्ट अशी आहे हॉस्पिटलमध्ये की जी फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये येऊ शकते आणि सर ती बदलू शकते मागं जाऊन? तर ह्या 2च गोष्टी होत्या बघा. तर ह्यामध्ये ह्या 2च गोष्टी आहेत, हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट आणि तालुका. ह्या 2च गोष्टी आपल्या फ्युचरमध्ये जाऊन बदलू शकतात. नाव गोईंग टू डॉक्टर. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला ॲड फिक्स्ड व्हॅल्यूमधून ॲड केल्या पाहिजेत, ज्या व्हॅल्यू तुमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होतील आणि त्या व्हॅल्यू डाटाबेसमध्ये सेव्ह झाल्यानंतर ह्या ड्रॉपडाऊनमध्ये कॉल केल्या जातील. हे आपण बघणार आहे डाटाबेस शिकताना. सो आपण जे ॲड करेल तेच या ड्रॉपडाऊनमध्ये दिसणार आहे. समजा उद्या एखादा आणखीन जिल्हा वाढला, इथून तुम्ही ॲड डिस्ट्रिक्टमध्ये जा, तिथं डिस्ट्रिक्ट ॲड करा. ऑटोमॅटिक जिथं जिथं हा फॉर्म कॉल केलेला आहे. हे बघा, हे पेज आपल्याला डॉक्टरचं पेज आपल्याला कुठं कुठं लागणार आहे? इथं लागणार आहे, हॉस्पिटल लॉग इनमध्ये लागणार आहे. सो जिथं जिथं डॉक्टरचे कुठलाही समजा हा जर तुम्ही कॉल केला असेल हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट तालुका, हे पेज कुठेही तुम्ही कॉल केलं असेल, तुमची डिस्ट्रिक्ट नावाची एंटिटी जिथं जिथं कॉल असेल तिथं सगळीकडे ते ॲड केलं जाणार आहे. इथं होणार आहे आपल्याला, होमपेजला इथं होणार आहे. ओके, होमपेजला पण लागणार आहे इथं. सो एकदा डेटाबेसमध्ये ॲड केलं की सगळीकडे ते डिस्ट्रिक्ट दिसायला चालू होणार आहे. हे महत्त्वाचं ना की तुम्ही प्रत्येक 1 महिन्यानंतर परत चेंज झाला की परत तुम्ही सॉफ्टवेअर परत चालू करा, परत ती ऑप्शन एक ॲड करत चला. आत्ता एक तुमचे 4-5 फॉर्ममध्ये ॲड करायला लागतील. पण मोठा प्रोजेक्ट ERP वगैरे असेल तर त्यावेळी थाउजंड्स ऑफ फॉर्म्स असतात ERPमध्ये. तर त्यावेळी थाउजंड्स ऑफ फॉर्ममध्ये आपण चेंज करू शकत नाही आहे. सो ही फ्लेक्झिबिलिटी ठेवायची की अशा ज्या ड्रॉपडाऊनच्या व्हॅल्यूज आहेत त्या फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये टाकायच्या, ज्या नाही त्या फिक्स्ड व्हॅल्यू मी काय करू शकेन? चेंज करू शकेन. ओके, सो डॉक्टरमध्ये कुठल्या एंटिटी आहेत की ज्या मी फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये टाकू शकतो? येस, स्पेशलायझेशन. राईट. तुम्ही स्पेशलायझेशन पण आणि क्वालिफिकेशन पण डॉक्टरचं ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशात टाकल्या पाहिजेत? फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये टाकल्या पाहिजेत. क्वालिफिकेशन बघा, आता तुमच्याकडे BDS कोणच नाही आहे. ओके, सो BDS तुम्ही ड्रॉपडाऊनमध्ये देऊन चालणार नाही, किंवा आत्ता जेवढे डॉक्टरचे स्पेशलायझेशन्स आहेत ते सगळे तुम्ही एकदाच ॲड कराल. मग उद्या एखादी नवीन डिग्री निघाली तर त्यावेळी परत आपल्याला ड्रॉपडाऊन तो जाऊन ऑप्शन ॲड करणं शक्य नाही आहे. सो क्वालिफिकेशन असेल, एखादा स्पेशलायझेशन नवीन असेल, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कुठे ॲड झाल्या पाहिजेत? फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये. फक्त हे ऑथॉरिटी कुणाला द्यायची? ॲडमिनला द्यायची. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा वेगळाच क्वालिफिकेशनचा डॉक्टर आला तर त्यांना डायरेक्टली ॲडमिनला कॉल केला पाहिजे, ज्यांना वेबसाईट हँडल केलेली आहे त्याला कॉल केला पाहिजे की सर हे क्वालिफिकेशन तुम्ही ॲड करा. आणि ते क्वालिफिकेशन ॲडमिन म्हणजे माइंडसेट ठेवून व्यवस्थित ॲड करेल आणि ते क्वालिफिकेशन ॲड केल्यानंतर सगळ्या हॉस्पिटलला दिसायला चालू होईल. दॅट्स द मेजर प्रोजेक्ट. मेजर प्रोजेक्टमध्ये आपल्याला हे करायचं असतं की एक हॉस्पिटल कशाप्रकारे डायनामिकली मॅनेज केलं जाईल. दॅट्स द डायनामिक इम्प्लिमेंटेशन. याला म्हणतात डायनामिक इम्प्लिमेंटेशन करणं. सो मी इथं काय करणार आहे? ॲड क्वालिफिकेशन
आणि ॲड एज्युकेशन, सॉरी ॲड स्पेशलायझेशन. ओके. आता इथं आणखीन एक ट्रिक काय येते बघा. जर मी कुठेही, आता मी हॉस्पिटल जर गेलो, हॉस्पिटलमध्ये मी सांगली डिस्ट्रिक्ट जर सिलेक्ट केलं, ओके बघा व्यवस्थित, सांगली डिस्ट्रिक्ट जर मी सिलेक्ट केलं तर मला तालुके कुठल्या डिस्ट्रिक्टचे दिसले पाहिजेत? ऑब्व्हियसली सांगली डिस्ट्रिक्टचे दिसले पाहिजेत, ना की मला सातारा डिस्ट्रिक्टचे तालुके दिसले पाहिजेत. जर मी प्रत्येक तालुका इथं डिस्प्ले करणार, म्हणजे आता इथं तुम्ही डिस्ट्रिक्ट सगळे डिस्प्ले करू शकता, सांगली, कोल्हापूर, सातारा, जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत ते सिलेक्ट करू शकता. बट तालुक्यामध्ये पण मी सगळे जर तालुके ॲड केले सगळ्या जिल्ह्याचे तर आपला ड्रॉपडाऊन खूप मोठा होईल, स्क्रीनच्या खाली जाईल. सो मला इथं डिपेंडन्सी देणं गरजेचं आहे की जो मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला आहे त्याचेच तालुके मला इथं दिसले पाहिजेत. हे आपण केलं पाहिजे काय, याला ड्रॉपडाऊन डिपेंडन्सी म्हणतात. हाही कोड आपण बघणार आहे, त्यासाठी अजॅक्सचं कोडिंग लागतं, ते आपण घेणार आहे. ओके. सो मी जर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला तर तालुका पडेल. ओके. तालुका जर सिलेक्ट केला तर तालुक्याचे गाव पडतील. असे 3 ड्रॉपडाऊन डिपेंडन्सी मी तुम्हाला शिकवणार आहे. डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्टवर तालुका, तालुक्यावर गाव. तो समजा तुम्ही इथं डिस्ट्रिक्ट चेंज केला, समजा इथं डिस्ट्रिक्ट सातारा घेतला तर फक्त साताराचे तालुके इथं दिसणार. साताऱ्यातलं एखादं तालुक्याचं गाव घेतलं तर त्याचेच गाव खाली दिसणार, तालुक्यातले गाव खाली दिसणार. सो दॅट्स कॉल्ड ॲज अ ड्रॉपडाऊन डिपेंडन्सी कोड. हाही आपण डिटेलमध्ये बघायचं आहे विथ यूज ऑफ अजॅक्स. हे करावं लागतं. हे डिफिकल्टीज तुमच्या पुढं जसं जाल तशा प्रोजेक्टमध्ये डिपेंडन्सीज तुमच्या हार्डनेस वाढत जातील. आता हा फॉर्म ॲड करताना समजा मी ॲड डिस्ट्रिक्टचा फॉर्म तयार करायला लागलो. ओके. सो मी ॲड डिस्ट्रिक्टचा जर फॉर्म क्रिएट करत असेल, ॲड डिस्ट्रिक्टचा फॉर्म कसा क्रिएट केला जाणार आहे? सो ॲड डिस्ट्रिक्टचा फॉर्म क्रिएट करण्यासाठी मला इथं घ्यावं लागणार आहे लाईक दॅट, आणि इथं मी पेजला नाव देतो ॲड डिस्ट्रिक्ट. तो सिंपल इथं तुम्ही काय म्हणणार आहे, ॲड डिस्ट्रिक्ट, आणि याच्या पुढे तुम्ही डिस्ट्रिक्टचं नाव ॲड करणार आहे आणि खाली बटन कुठलं येणार आहे तुमचं, सेव्ह. ओके. समजा इथं एक नवीनच डिस्ट्रिक्ट आला आहे. ओके. सो इथं आपण टाकूया KLM, हा डिस्ट्रिक्ट आला आहे. तुम्ही सेव्हवर क्लिक केल्यानंतर हा डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा जाऊन डेटाबेसमध्ये सेव्ह होणार, आणि डेटाबेस जिथं जिथं कॉल केलेला आहे इथं आपण डायरेक्टली कोडिंग टाईप करायचं नाही आहे. सिलेक्ट आणि ऑप्शन्स हे डायरेक्टली टाईप करायचं नाही आहे, हे डेटाबेसमधून व्हॅल्यू कॉल करायचे आहेत ह्या ड्रॉपडाऊनमध्ये. सो जिथं जिथं आपण KLM जिथं जिथं ड्रॉपडाऊन यूज केला डिस्ट्रिक्टचा तिथं सगळीकडे आपल्याला काय दिसणार आहे, KLM सगळीकडे ऑटोमॅटिक ॲड होत जाणार आहे. आता मला जर फॉर्म करायचा असेल कुठला, तालुक्याचा, सो मी काय करणार आहे, परत ॲड तालुक्याचा फॉर्म करणार आहे. सो ॲड तालुक्याचा फॉर्म कसा येणार आहे, ॲड तालुक्याचा फॉर्म थोडासा वेगळा येणार आहे. कसा येणार आहे बघा, ॲड तालुका. ओके. इथं पहिल्यांदा मला कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी मी तालुका ॲड करतो ते मला पहिल्यांदा इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यावी लागणार आहे, बरोबर ना. कारण की कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी मी फॉर्म ॲड करतो आहे त्याचा, कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी मी तालुका ॲड करतो हे पहिल्यांदा मला कन्फर्म करून घ्यावं लागणार आहे. म्हणून इथं पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची. ओके. समजा मला KLM साठी तालुके ॲड करायचे. सो इथं KLM सिलेक्ट करून घ्यायचं आणि मग खाली काय लिहायचं, इथं ॲड तालुका. ॲड तालुका, आणि त्यानंतर इथे येणार आहे तुमचा टेक्स्ट बॉक्स, आणि त्यानंतर इथं बटन येणार आहे तुमचं सेव्ह. तर डेटाबेसमध्ये ॲड करताना ह्याचा एक
टेबल करायचा, डिस्ट्रिक्टचा एक वेगळा टेबल करायचा, तालुक्याचा एक वेगळा टेबल करायचा, ज्यामध्ये 2 एंटिटी सेव्ह होणार आहेत, डिस्ट्रिक्ट आणि तालुका. आणि डिस्ट्रिक्टमध्ये फक्त एकच एंटिटी सेव्ह होणार आहे, डिस्ट्रिक्ट. आणि तालुक्यामध्ये 2 एंटिटी सेव्ह होणार आहेत, डिस्ट्रिक्ट आणि तालुका. ज्यावेळी तुम्ही इथं तालुका ॲड कराल XYZ, इथं जर तुम्ही अजॅकचं कोडिंग दिलं असेल तर KLM तालुका डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक XYZ त्याचा तालुका दिसायला चालू केला जाईल. इझी टू अंडरस्टँड, समजते? हो सर. ओके. नाव मला आता काय ॲड करायचं आहे, समजा आपण जे तालुके डिस्ट्रिक्ट ॲड केलेले आहेत, बघा डिस्ट्रिक्ट ॲड केलेले आहेत, हे डिस्ट्रिक्ट तुम्हाला डिलीट पण करता आले पाहिजेत. ओके. समजा एखादा डिस्ट्रिक्ट चुकला, माझा KLM चुकला द्यायचा. ओके. सो KLM चुकल्यानंतर मला हा KLM डिलीट पण करता आला पाहिजे. समजा माझं लिहिताना स्पेलिंग चुकलं, सो मला ह्याचा डिलीटचा फॉर्म पण करणं गरजेचं आहे. ओके. फॉर्म वाढतात बाळांनो, ह्याला इलाज नाही आहे. सो डिलीट डिस्ट्रिक्टचा पण फॉर्म येणार आहे तुमचा. सो डिलीट डिस्ट्रिक्टचा फॉर्म कसा येणार आहे, सिंपल. इथे येणार आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. ओके. आणि इथे येणार आहे त्याचा ड्रॉपडाऊन. हा ड्रॉपडाऊन इथे येणार आहे, ड्रॉपडाऊन येणार आहे. ओके. ड्रॉपडाऊन जे काही डिस्ट्रिक्ट आहेत ते तुम्हाला इथं दिसायला चालू होणार आहेत. तुम्हाला ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे की मला हा डिस्ट्रिक्ट डिलीट करायचा आहे, आणि तुम्ही काय करायचं आहे, खाली डिलीट बटन घ्यायचं आहे. इथं बटन घ्यायचं आहे डिलीट. जो ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट केलेला आहे तो ऑटोमॅटिक काय केला जाईल, डिलीट केला जाईल. मग इथून नवीन ॲड करा. सेम तुम्ही तालुक्याला करणार आहे. बाकीचे क्वालिफिकेशन आणि स्पेशलायझेशन याचे फॉर्म काही वेगळे येणार नाहीत. डायरेक्टली ॲड क्वालिफिकेशन ॲड करा, ॲड होणार. डिलीटला सेम फॉर्म येणार आहे, सिलेक्ट करायचं, डिलीट करायचं. येस, इथंपर्यंत समजले सगळ्यांना? हो सर. ओके. सो पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ओके. नाव डॉक्टरचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. नाव ॲड फिक्स्ड व्हॅल्यूचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. सो असं प्रत्येक वेळी तुमच्या फॉर्म, तुमच्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या एंटिटीज येत जाणार आहेत. ओके. आपण आज थांबूया कारण की